कधीपासून सर जॉईन आहात, काय कारण, बॅकग्राऊंड काय करताय तुम्ही आणि तुमचे ग्रेट कोच कोण आहेत सर प्लीज? तर मी एक व्यावसायिक आहे. माझे बॅकग्राऊंड कोच सुधीर सांगपाल सर आणि उदय भोसले सर. तुमचे ग्रेट कोच आहे. आणि आज ज्यांनी वर्कआउट गाडी केला समाधान गायकवाड सर, ते पण माझे कोचेस आहेत माझ्या टीम मधले. किती योगायोग आहे पहा, देशाची सेवा करून त्यांना फॉलो करणं आणि त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजवणं किती अभिमानाची बाब आहे सर. खूप सुंदर तुम्ही सर जोडीने वर्कआउट केलेला आहे सर. काय अनुभव आहे सर, काय अनुभव आला म्हणून तुम्ही या फॅमिलीशी जोडून आहात सर? तर माझं वजन खूप वाढलं होतं. आम्हाला क्वांटिटी मध्ये सांगायचंय तुम्ही. वजन 82 किलो झालं माझं. उंची किती आहे सर? उंची 171 सेंटीमीटर. म्हणजे साधारणपणे 7 to 71 kg वर आयडियल वेट आहे. त्या आयडियल वेट नुसार तुमचं 80 प्लस होतं म्हणतात का सर? 82 किलो होतं सर. 82 किलो. साधारणपणे 12-13 kg तुम्हाला वजन वाढलेलं होतं सर. वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला काही डिसऑर्डर्स वगैरे सुरू झालेले होते काय सर? माझा तर अनुभव तसा आहे सर. प्लीज. होते की सर. आता मी सेकंड फ्लोअरला राहतो. वर चढताना खाली उतरताना धाप लागायची आणि असं चालत 200 मीटर 300 मीटर गेलं की नाही की छातीत पण असा इतका दम लागायचा की वाटायचं आता झटका येतो का मग झटका येतो. असा विषय सांगत आहेत मित्रांनो. कधी मेसेज येईल सांगता येत नाही. यमदेव तयारीच आहे. चांगला म्हणता आपण केव्हा देवाघरी जातो माहित नाही, स्वर्गवासी होतो हे कुणालाच माहित नाही. परंतु दिलेलं जे शरीर आहे, दिलेलं जी आपली जी अनमोल शक्ती आहे, त्या शक्तीचा वापर करून आपण आपल्याला स्वतःला ओळखायचे, स्वतःची जाणीव झाली पाहिजे, सेल्फ आयडेंटिटी झाली पाहिजे. म्हणून सरांनी दुसऱ्या मजल्यावरती राहत असताना धाप टाकणे प्रकार सुरू झाला. हृदयाचं पंपिंग प्रॉपर होत नसतं, रेस्पिरेशन लंग्स प्रॉपर होत नसतं. म्हणून त्यांना समजलं की मला आता व्यायामाची गरज आहे. सर काही जण काय करतात बरं का, माझ्या एक मित्राचा अनुभव सांगतो, मी नाव घेत नाही. 3ऱ्या मजल्यावरती तो राहण्यासाठी गेला आणि त्याचा अनुभव असा होता की पायऱ्या भरपूर असतात, स्टेप्स भरपूर असतात, लिफ्ट सोय नव्हती. तर तो जात असताना त्याला पण अशा तुमच्यासारख्या व्याधी सुरू झाल्या होत्या. परंतु मी भेटायला गेल्यानंतर त्याने ती खोली चेंज केली होती आणि तो भाग त्याने बदलला होता. त्याचं कारण असं होतं, का रे रूम वगैरे काय रेंट वगैरे जास्त आहे काय? नाही म्हटलं, मला ते पायऱ्या चढणं होईल. लक्षात घ्या, आळशी जीवन जगताना आपण बघतोय लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे. त्याच्यासाठी खोली चेंज करायची गरज नव्हती मित्रांनो. विचार बदलायची गरज होती आणि व्यायामाची गरज ओळखायला पाहिजे होती आणि त्यांनी ओळखली नव्हती. असो, मी त्यांना सल्ला दिलेला आहे. बघूयात आगे होत आहे क्या देखेंगे. सर कंटिन्यू करा. सर मला पाठाणीला आणि हाताला चरबीच्या गाठी पण होत्या. आता बऱ्यापैकी माझ्या पाठाणीच्या गाठी येते का नाही एकदम नॉमिनल राहिलेले चरबीच्या गाठी. आणि रोज सकाळी मी 1 तास व्यायाम करतो. सर तुम्ही थोडं प्लीज रिपीट करा. तुम्ही सांगतायत की चरबीच्या गाठी होत्या, केव्हापासून होत्या सर? त्या जेनेटिकली होत्या की इन बिटवीन आल्या होत्या? काय नेमका अनुभव तुमचा? तर मी ज्यावेळेस 2008-9 ला मी ज्यावेळेस इंडियन आर्मीच्या भरतीला जायचो नाही त्यावेळेपासून गाठी होत्या. मी डॉक्टरला 2-3 वेळा विचारलं पण त्या गाठी काढल्या तर तो डॉक्टर म्हणला गाठी काढल्या तर अजून येणार. म्हणजे त्या गाठी रिपीटेड तुम्हाला होणार, जसे की किडनी स्टोन हा रिपीटेड होतो. पाण्याचं प्रमाण कमी झाले की किडनी स्टोन आपल्याला होत असतो. प्रॉपर तुमचे किडनी जर फंक्शन करत नसतील, डायजेशन बिघडलं असेल तर किडनी स्टोन होतो. त्याच पद्धतीनं तुम्हाला ह्या चरबीच्या गाठी आहेत. तुम्हाला समजलं होतं सर चरबीच्या गाठी आहेत त्या? कशा गाठी समजलं तुम्हाला सर? चरबीच्याच गाठी होती. मी 3-4 डॉक्टरांना दाखवलं, ते म्हणजे चरबीच्याच गाठी आहेत, त्याचा काय होणार नाही म्हटलं. जरी काढल्या तुम्ही ऑपरेशन करून तरी नंतर ते वाढणार. गाठ म्हटले की खूप घाबरण्यासारखं होतं, कारण गाठ म्हणजे अशी बारीक नव्हती, अशी हाडकी गट्टीच गाठ होती. जर घट्ट गाठी असेल आणि त्या रिपीटेड वाढत असतील, एकाला एक सेल्स वाढत असतील तर मित्रांनो कॅन्सर भविष्यामध्ये होऊ शकतो. आपण काळजी घ्यायची आहे. त्या गाठींचं रिसर्च करायचं आहे, प्रॉपर डॉक्टरांना ते दाखवायचं आहे आणि तेच आमच्या सरांनी काम केलं. परंतु सर तुम्हाला डॉक्टरांनी हे चरबीच्या गाठी आहेत म्हणून सांगितलं, परंतु कमी करण्यासाठी काय मार्ग दिला होता का सर? कमी करण्यासाठी ते म्हणजे एक्सरसाइजच करायचं, बाकी काही नाही. बघा किती आम्ही छाती ठोकून सांगत असतो, वजन कमी करा. चरबीच्या गाठी सरांना होत्या त्या कमी कशामुळे झाल्यात सर सांगतील प्लीज सर.
आणि दुसरी एक गोष्ट, माझ्या पोटात पण खूप दुखत होतं. म्हणजे मी जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं 4-5 दवाखान्यात गेलेलो मोठ्या. माझ्या ते एंडोस्कोपी पण केलेली मी. माझ्या इथनं कॅमेरा आत सोडला पोटात 2 वेळा. औषधं घेतली की तेवढ्या पुरतं बरं वाटायचं. 1 महिना 1.5 महिना, नंतर परत चालूच झालं. आता तर मी नोव्हेंबर 15-16 पासून हे करतोय, जॉईन झालोय 2026 आपलं 2025 पासून. तर 3 महिन्यात सर पोटाचा पण जी व्याधी येते का नाही, म्हणजे पोटात दुखण्याचा प्रकार, हा जवळजवळ 90 ते 95% बंदच झालाय. वाव सर, अभिनंदन करू द्या सर आम्हाला. काय सुंदर असा अनुभव तुम्ही सांगत आहात सर. लक्षात घ्या मित्रांनो, आपण म्हणतो इतरांनी सांगितलं, परंतु आपली ऐकायची भूमिका नसेल तर काही तुम्ही करू शकत नसता. डॉक्टरांनी त्यांच्या शरीरामध्ये अपोजिट रित्या जे निसर्गाला मान्य नाही अशा पद्धतीनं तोंडातून कॅमेरा सोडला, जे शरीराच्या पूर्ण विरोध दिशेनं आहे. आणि शरीरामध्ये अशी एखादी गोष्ट बाहेरून सोडत असताना, एखादा ऑब्जेक्ट बाहेरून सोडत असताना खूप त्रास होतो, ते चुकीचंच आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं पाण्याची पातळी मोजण्यासाठी एखादा कॅमेरा बोर मध्ये सोडतो आणि पाण्याची पातळी चेक करतो, किंवा एखादा खडा वगैरे काहीतरी ऑब्स्टॅकल त्या बोर मध्ये आले असेल तर तो बघण्यासाठी आपण कॅमेरा सोडतो, त्याच पद्धतीने शरीरामध्ये त्यांच्या गाठी आहेत की कशामुळे पोट दुखतं हे डायग्नोसिस करण्यासाठी सरांनी कॅमेरा आत डॉक्टर सरांनी सोडलेला होता. सर, कॅमेरा सोडल्यानंतर आत काय असं डायग्नोज झालं की समजलं तुम्हाला? पित्ताच्या गाठी झालेल्या आणि माझ्या आतड्याला जखमा झालेल्या. बघा, पित्ताच्या गाठी खूप धोकादायक असतात. अल्सरचा प्रकार तुम्हाला भविष्यामध्ये होऊ शकतो. छोट्या जखमा इंटेस्टाईनला होतात, आतड्यांना होतात आणि ते खूप धोकादायक असतं. पुन्हा आतड्यातून ब्लड पास होतं, पस होतो आणि खूप वेदना देतो. सर खूप सुंदर अनुभव तुम्ही सांगत आहात. मग या गोष्टीसाठी तुम्ही न्यूट्रिशन प्रॉपर काय घेत आहात का? वर्कआउट तर तुम्ही करतच आहात 20%, परंतु 80% काय असा आहार घेतला की तुम्ही तुमच्या कोचला फॉलो केले की तुमच्यामध्ये सुंदर बदल झाला? घेतला असेल ना सर? घेतलं फॉर्म्युला 1, प्रोटीन पावडर, मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलास, कार्बन कंट्रोल, ते रोज कंटिन्यू घेतोय मी. सर खूप सुंदर कोच आहेत. मी एक तुम्हाला बाय हार्ट रिक्वेस्ट करतो की मी सांगेल ते 1-2 प्रोडक्ट तुम्ही घ्या. सक्ती नाही, तुमच्या कोचला तुम्ही विचारा, प्रॉपर अभ्यास करा. समाधान सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादं प्रोडक्ट इनटेक करत असताना आपण अभ्यासात्मक केलं पाहिजे. सर, तुमच्या पोटाचा विषय जर असेल तर तुम्ही प्लीज ॲलो कॉन्सन्ट्रेट, जे की मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं होतं, हे आफ्रेश मध्ये सर तुम्ही जरूर 2 टोपण घ्या, 5-5 मिली साधारणपणे 1 महिना घेऊन पहा. खूप रिलीफ मिळतो, रक्त शुद्ध होतं, डायजेशन प्रॉपर करतं. त्यानंतर जर तुम्हाला ऍसिडिटी लेवल भरपूर असेल तर पोटामध्ये जळजळ होत असेल, दुखी असेल तर ॲलो प्लस जेवणाच्या अगोदर 15 मिनिट तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी घेऊ शकतात सर, जो की मला त्रास आहे, मी घेतोय. आणि सगळ्यात महत्वाचं सर, मसल रिबूट घ्या, जेणेकरून तुमचे मसल स्ट्रॉंग होतील, इंटेस्टाईन स्ट्रॉंग होतील आणि जर तुमच्या आतड्याची ताकद वाढली तर तुमचं पोट कधी दुखणार नाही. येस सर. त्यानंतर अजून एक छोटस माझं न्यूट्रिशन राहिलेलं आहे तुम्हाला, मी प्रॉपर घेतोय, म्हणजे शरीराची किंमत त्या न्यूट्रिशन पेक्षा खूप जास्त अनमोल आहे. ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो आणि आयसीयू वर पडतो, आपल्याला तिथं जनावरांकडे ट्रीटमेंट देते. मला 6 जणांनी धरलेलं पोटात कॅमेरा सोडताना, 6 जणांनी धरलं होतं आणि इथं नरड्यात स्प्रे मारला. मला 2-3 तास बोला येत नव्हतं किंवा असं पाणी पण पिता येत नव्हतं. म्हणजे पूर्ण सुन्न झालेलं, कळत पण नव्हतं असं कॅमेरा आत घातलाही गेला. पण ज्यावेळेस इथून आत गेला त्यावेळेस माझी हालचाल चालू झाली. मित्रांनो लक्षात घ्या, माझ्या अंगावरती शहारा आलाय, मी भीतीने कापतोय, ही गोष्टच मान्य नाही शरीराला. निसर्गाच्या विरुद्ध दिशेने तुम्ही जात आहात. सरांची ताकद एवढी मोठी नव्हती, परंतु सरांमध्ये इतका त्यांना वेदना होत होत्या की त्यांच्या तोंडामध्ये स्प्रे सोडावा लागला, त्यांना भूल द्यावी लागली. त्यानंतर त्यांना त्यांची एनर्जी इतकी वाढलेली होती की त्यांना हे सहन होत नव्हतं आणि त्यांना पकडण्यासाठी 3-4 असिस्टंट नर्सेस स्टाफ वगैरे त्यांना आलेला असणार आहे. त्यांनी त्यांना पकडलं आणि किती आपण चुकीच करतोय मित्रांनो. म्हणून लाईफस्टाईल चेंज झाली पाहिजे. वेलकम टू अवर रॉयल फिटनेस फॅमिली सर. प्रत्येकाला सांगत आहे सर, तुम्ही काय मेसेज द्याल सर? व्यायाम प्रत्येकानं नियमित केला पाहिजे आणि रॉयल फिटनेस फॅमिली बरोबर राहिलंच पाहिजे आणि सकस संतुलित आहार घेतलाच पाहिजे.
3 महिन्यात सर कुठल्याही दवाखान्यात गेलो नाही, काहीही केलं नाही. फक्त सकस संतुलित आहार आणि व्यायाम नियमित करतोय. माझ्या जवळजवळ 80 ते 90% प्रॉपर ज्या व्याधी आहेत त्या कमी झाल्यात. आणि महत्वाचं म्हणजे 9 ते 9.5 किलो फॅट लॉस झालाय. बघा ऐका, सरांचा अनुभव ऐका, तुमचं आयुष्य बदलणार आहे. इथे आम्ही सांगून कोणाकडून वधवून घेत नाहीये, त्याचा स्वतःचा अनुभव असतो. ते हँडरेज करतात, स्वतः अनुभव सांगतात आणि एकच अनुभव हा तुमचं लाईफ चेंज करतो. सरांचे खूप मोठे डिसऑर्डर्स होत्या, त्या डिसऑर्डर्स सरांनी गायब केलेले आहेत. सर मी 20 किलो वजन जरी उचललं ना मी, 20 किलो वजन उचललं ना तरी माझ्या पोटात दुखायचं. 2-3 दिवस मला सुचत नव्हतं. त्याचं कारणच आहे सर, तुमचं डायजेशन प्रॉपर नव्हतं, तुम्हाला स्टमक ऍक होता, पोटदुखी होती, मसल तुमचे लूज झालेले होते आणि मसल तुमचे लॉस झाल्या कारणाने तुम्हाला ते प्रॉब्लेम्स होते. लक्षात घ्या, तुम्ही प्रॉपर डाएट घेत आहात, प्रॉपर न्यूट्रिशन घेत आहात, प्रॉपर वर्कआउट तुम्ही लीड करत आहात, प्रॉपर वर्कआउट तुम्ही करत आहात, तुमची लाईफस्टाईल तुम्ही बदलली आहे. म्हणून सर तुम्हाला असे ग्रेट कोचेस, तुम्हाला त्यांच्यामुळेच तुमचं लाईफ चेंज झाले. थँक्स टू आवर कोचेस. ग्रेट कोचेस माझे सुधीर सर ना, त्यांचे मी म्हणजे 2 दिवसात 3 दिवसात कॉल असतोच. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. पूर्ण बाहेरचं खाणं वगैरे, पूर्ण हॉटेलचं वडापाव वगैरे पूर्ण बंद आहे, पूर्णच. मित्रांनो, वडापाव मध्ये एक सांगायचं कारण आहे की वडापावला आग पण लागत नाही, वडापावला किडे लागत नाहीत, वडापावला मुंग्या लागत नाहीत. त्याचं कारणच आहे वडापाव मध्ये तेल असतं चुकीचं. 5 वर्ष झाले मी एका हॉटेलला जायचो. सकाळी कामावर जाताना 9 वाजता चहा आणि वडापाव खाऊन जायचो आणि परत दुपारी जेव्हा येतात तिथंच 1 वाजता एक भजी प्लेट किंवा 2-3 वडापाव खाऊन घरी जेव्हा येणार. आता तो हॉटेलवाला मला फोन करून विचारतोय की तुम्ही काय घेणं झालाय, चहा सुद्धा घेणं झालाय, वडापाव तर लांबच, चहा सुद्धा घेणं झाला. त्यांना काय सल्ला दिला तुम्ही? हात करून जातो, थांबत पण नाही तिथं. तुम्ही थांबा सर, तुम्ही थांबा सर, नाती तोडू नका सर. ऐका सर, असं कोण भेटलं नाही सर, रिलेशन तोडू नका. तसं नाही. समजावून सांगा, ऐका सर प्लीज, त्यांना समजावून सांगा. अरे मित्र, आम्ही काय येत नाही तुझ्याकडे दादा, माझे डिसऑर्डर्स वाढल्या होत्या आणि जरी तोही तुझा व्यवसाय आहे, परंतु तू पण जर आमच्या फॅमिलीशी येऊन इतका सुंदर बदल जर तुला पाहिजे असेल तर जरुरी आहे, हा सल्ला द्या. येस सर, कंटिन्यू करा. नाही, मी त्यांना सांगितलं की मी रॉयल फिटनेस अकॅडमी जॉईन केलेली आहे, व्यायाम करतोय, संतुलित आहार घेतोय, त्याच्यामुळे मी हे घेत नाही सगळं. असं कोण भेटलं कुणाला चहा घ्यायचं म्हटलं, चहा घ्यायला चल इकडं, मी जाऊन तिथं त्यांना चहा पाचतो. कमान सर, ग्रेट सर, ग्रेट. खूप सुंदर अनुभव तुम्ही शेअर केलात सर. खूप बदल झालेत सर, आम्हाला तो बदल दिसतोय, आम्ही नोटिफाय केलेला आहे, बदल नोटीस झालेला आहे सर. अमेझिंग असा अनुभव तुम्ही सांगितलेला आहे. थँक्यू सो मच सर. येस.